महानगरांच्या विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भेटणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे अयोग्य आहे का? नाही. मात्र खरोखर तसं आहे का? मला त्याबद्दल मात्र शंका वाटते. राज ठाकरेंनी नगर समस्यांचं त्यावरच्या निराकरणाचं रामायण सांगितलं, परंतु त्या समस्यांसाठी जबाबदार असणारे रावण कोण याबद्दल मात्र त्यांनी बोलणं का टाळलं? त्या समस्या का नाही त्यांनी मांडल्या? त्याबद्दल जबाबदार असणाऱ्यांचा निषेध का नाही केला? ठाकरेंची शिवसेना मनसे, त्यामुळे तुम्ही ठाकरे युती म्हणून निवडणूक लढवणार आणि पराभवानंतर हे ती काय पतपेढीची असं हिनवणार, असं कसं चालेल? मुळात ती एका पतपेढीची निवडणूक तुम्ही लढवली एकत्र, तुम्ही प्रचार तसा केला, तुम्ही एक वातावरण निर्मिती तशी केली, म्हणजे नरेटिव्ह तसं सेट तुम्ही केलं ना, मग त्याच गंभीरतेनं लढवायला नको होती? शिंदेच्या गाठीभेटी वाढल्या, ती गंभीर दखल देवेंद्र फडणवीस उघडपणे घेत नसले तरी ते नक्कीच घेत असणार, त्यांचं लक्ष असणार आणि काही बाबतीत त्यांच्या उपाययोजना पण सुरू झालेल्या असणार. मुंबई महापालिकेची त्याचं कसं आहे, नरेटिव्ह सेट करण्यासाठी याचा मोठा उपयोग. सगळीकडे जे बोर्ड लागले, फलक लागले मोठमोठे, जे प्रत्येक भाजपाचा नेता बोलतो ठाकरे युती काही नाही, ब्रँडचा बँड वाजला, हे सर्व नरेटिव्ह आणि मराठी मतदार म्हटलं की ते ठाकरेंकडे, हे नरेटिव्ह उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं एका पतपेढीची निवडणूक किती मोठी असते हे ठाकरेंना आता तरी उमगलंय का, हा मला प्रश्न आहे. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. काल म्हणजे 21 ऑगस्ट रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. या भेटीचे तसे अनेक अर्थ काढले जातात. तेच अर्थ आपल्याला आज द पॉलिटिक्सच्या भागामध्ये समजून घ्यायचे आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार लेखक तुळशीदास भोईटे सर. सर, स्वागत आहे तुमचं. या भेटीचे विविध पैलू समजून घेण्याआधी आपण चर्चा करणार आहोत ती भेटीच्या संदर्भातली आणि त्याच्या टायमिंगच्या संदर्भातली. 20 ऑगस्टच्या सकाळी पहाटे किंवा 21 ऑगस्टच्या पहाटे असं म्हणूया आपण, बेस्ट पतपेढीची जी निवडणूक झाली तिचा निकाल जाहीर झाला आणि त्याच नंतरच्या पुढच्याच दिवशी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीकडे अनेक अँगल्सनी पाहिलं जातंय. सर, तुम्हाला काय वाटतं, या भेटीचा आणि या निवडणुकीच्या निकालाचा काही तसा संबंध दिसतोय का? थेट तसं काही नाही वाटत, परंतु एक नक्की आहे की जे भेटीचं कारण राज ठाकरे यांनी सांगितलं, त्यांचा तो स्वभाव आहे, त्यांची ती शैली आहे की ते फार वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतात. म्हणजे त्याला राजकारण म्हणावं का, इतपत प्रश्न पडतो. असं अनेक गोष्टी करतात. जसं या भेटीत त्यांनी जे कारण सांगितलं ते काय होतं की मुंबई किंवा अगदी तुमच्या पुण्यातही तुम्ही जिथे बसलात ना निखिल, तिथं सुद्धा सभोवताली जर पाहिलं तर अनियंत्रित विकास होतो. ते विकास आराखडे वगैरे कागदावर असतात, खूप छान वाटतात, मात्र प्रत्यक्षात त्यातून लोकांना पाहिजे तसं किंवा पर्यावरणपूरक किंवा त्यातही पेक्षा जास्त सध्याचा एक प्रचलित जो शब्द झालेला आहे की शाश्वत विकास, तो होईलच, हे शाश्वत नसतंच. हे आपल्या सर्वांचे अनुभव आहेत. तुम्ही पावसाळ्यात आता अनुभव घेतला, तुंबलेलं पुन्हा पाहिलं, इकडे मुंबईची झाले, त्या वसई विरारमध्ये काही भागात तर 4-4 दिवस पाणी असतं. इतकं सर्व आपण सहन करतो. त्या महानगरांच्या विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भेटणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे अयोग्य आहे का? नाही. टायमिंग पण योग्यच आहे, कारण आताच ती समस्या होऊन गेली. मात्र खरोखर तसं आहे का? 100% तसं आहे का? खरोखर म्हणण्यापेक्षा मला त्याबद्दल मात्र शंका वाटते. कारण त्यांनी एक डॉक्युमेंटरीचा उल्लेख केला, तुम्ही ऐकलं असेल की 2016 मध्ये राज ठाकरेंनी एक ती एस्थेटिक या विषयावरची डॉक्युमेंटरी केलेली. आता आपण माध्यमातली माणसं आहोत, आपल्याला आपल्या स्टुडिओच्या डिझाईन करताना, ग्राफिक्सच्या डिझाईन करताना, इतर सेट ठरवताना या एस्थेटिकचा खूप विचार करावा लागतो. आवडतं आपल्याला. त्यामुळे नगर रचनेत सुद्धा एखादा राजकीय नेता एस्थेटिक जी डॉक्युमेंटरी आधी केलेली ती पुन्हा घेऊन पुढे येत असेल, नक्कीच आवडेल. परंतु राजकीय नेता आहे, त्यामुळे राजकारणातल्या एस्थेटिकचं काय निखिल, हा प्रश्न पडतोच ना. आणि तिथंच राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना जे आपण ऐकलं ते सर्वच बोलले, कसं काय वगैरे वगैरे. मी त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं पार्किंगची, खरोखर गंभीर प्रश्न मांडला त्यांनी. म्हणजे अनेकदा तर आता मुंबईतली लोक किंवा पुण्यातही मी पाहिलंय, गाडी असूनही गाडी नेली जात नाही. चांगलंही आहे करताना,
मात्र मग ते रिक्षावाले टॅक्सीवाले अक्षरशः भिकाऱ्यासारखं मागे लागावं लागतं, वेळ खूप त्यात वाया जातो, पैसा जाऊ द्या. परंतु पार्किंग करण्यासाठी उपलब्ध जागाच नसते, आणि जिथं पार्किंग सेंटर बनवलेले असतात महापालिकेने तिकडे जाणं सुद्धा काही सोपं नसतं. अनेक समस्यांवर राज ठाकरे बोलले. परंतु ज्यामुळे हे सर्व बोलावं लागतंय, शेवटी कसं असतं निखिल, आपण बातमी सुद्धा लिहितो ना, त्या बातमीत मी अनेकदा माझ्या टीमला सांगत असतो की लक्षात ठेवा, तुमची प्रत्येक गोष्ट एका चित्रपटाची गोष्ट असा विचार करून लिहा. तिचा ओपनिंगचा विचार करा, तिचा एंडचा विचार करा, संपवताना ते प्रभावी असलं पाहिजे. तसंच प्रत्येक गोष्टीत एक राम असतो, तसा एक रावण सुद्धा दाखवावा लागतो, सिद्धही करावा लागतो. राज ठाकरेंनी नगर समस्यांचं, त्यावरच्या निराकरणाचं रामायण सांगितलं, परंतु त्या समस्यांसाठी जबाबदार असणारे रावण कोण याबद्दल मात्र त्यांनी बोलणं का टाळलं, त्या समस्या का नाही त्यांनी मांडल्या, त्याबद्दल जबाबदार असणाऱ्यांचा निषेध का नाही केला, गल्ली ते दिल्ली सत्ता आहे, त्यांच्या विरोधातली लोक आहेत, त्याबद्दल ते मौन का राहिले, गंभीर आहे. यातूनच ही शंका येते की फक्त नगर विकास, नागरी समस्यांचं निराकरण हाच विषय होता. आणि त्याच शंकेतून मग असं म्हणावं लागतं, जे मगाशी म्हणालो मी, की त्यांनी नगर रचनेचं एस्थेटिक समजावून सांगितलं असेल, परंतु राजकारणाचं एस्थेटिक मात्र शंकेच्या भोवऱ्यात उभं केलं. सर, तुम्ही राजकारणाच्या एस्थेटिक बद्दल बोललाय. मुंबईतल्या राजकारणाचं विशेषतः एस्थेटिक मागच्या काही काळापासून खूप जास्त बदललेलं दिसतंय. कारण दोन्ही ठाकरे बंधू अनेक काळानंतर मराठीच्या मुद्द्यावर का होईना पण एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळं अजून शंकेला वाव मिळतो की काही दिवसांपूर्वी जे ठाकरे बंधू एकत्र होते आणि आज अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेणं राज ठाकरे यांनी, या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्ही एक लक्षात घ्या, आपण फक्त राज ठाकरेंचं का बोलावं निखिल? तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट विसरताय. देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण त्या भेटीची मांडणी केली मध्यंतरी, की नेमकं काय काय घडलं ते सांगितलं, त्याने उघड केलं. खरं काय होतं त्यात बोलणं, तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं असेल, बघा राजकारणी जेव्हा साधं सोपं काहीतरी सांगतात ना, त्यात सुद्धा खूप काही दडलेलं असतं. त्यांनी सांगितलं, माझ्याकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आले, उघड जे कारण होतं ते असं होतं की मराठी भाषेसाठी, तिच्या हितासाठी, आपल्या हक्काच्या मराठीच्या हक्कासाठी हिंदी सक्ती का नसावी यावर मराठीतील काही संपादकांनी जे लेखन केलं मधल्या काळात, त्याचा एक पुस्तक तयार करून किंवा एक बाळ तयार करून त्यांनी ते देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं. चांगलं वाटलं, चांगलं केलं. शिवसेना स्टाईल वाला नव्हतं ती पद्धत, पण आवडली मला. पण मुद्दा काय होता, पुन्हा तोच टायमिंग, पुन्हा तेच फडणवीसांची भेट, आणि सर्वात महत्वाचं ज्यामुळे मी फडणवीसांचा उल्लेख केला, की त्यांनी काही गोष्टी फार साध्या सोप्या अशा पद्धतीने सांगितल्या. त्यातली माझ्या दृष्टीनं स्टोरी अशी होती किंवा आहे, की इतर सर्व आत येण्यापूर्वी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे त्यांच्याशी अर्धा तास चर्चा झाली आहे ना, त्याबद्दल काय? ही अशी चर्चा जेव्हा राजकीय नेत्यांमध्ये होते, मग ते ठाकरे असो, पवार असो, किंवा आणखी कुणीही असो, आपण त्यातलं वेगळं एस्थेटिक समजून घेतलं पाहिजे. ते का तसं करतात आहे, आणि त्याच वेळी इथं कुठं संशय नाही, थेट दिसतंय म्हणून ते मांडतोय मी, वास्तव मांडतोय. आपले प्रेक्षक सुजाण आहेत, त्यांनी त्याचा योग्य अर्थ काढावाच, की गेले काही दिवस शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर कागदपत्रांसह, पुराव्यांसह आरोप होत आहेत. आठवा तुम्ही, शिंदेचेच मंत्री किंवा माणिकराव कोकाटेंसारखा अजित पवारांचा मंत्री, अगदी व्हिडिओ. आता तुम्ही सुद्धा डिजिटल मीडियात आहात, मोबाईलचा वापर करता. मी तर गेली अनेक वर्ष, जवळजवळ 15 वर्ष, नोकिया होता चांगल्या दर्जाचे, मला आठवतं 5 की 6 MP चालेल, मी भन्नाट खुश झालेलो. त्या मोबाईलवर पण मी शूट करायचो, काही क्लिप तरी वापरायचो पावसाळ्यात वगैरे. परंतु एवढ्या प्रचंड क्षमतेचा झूम आणि एवढा क्लिअर हे असलेला मोबाईल माझ्या तरी हातात कधी आजपर्यंत आला नाही. अगदी मी मधल्या काळात आयफोन सुद्धा वापरून बघितला,
मी तसा अँड्रॉइड प्रेमी आहे. परंतु मिळतो का हो? आणि जेव्हा आपण झूम करतो ना, तेव्हा ना अगदी अगदी केसवर जरी थोडा हल्ला हात आपला, खूप स्थिर असतो. मी दीड दीड तास केलंय एखादं भाषण शूट हातात मोबाईल घेऊन, हँडी. परंतु तो हलतो. कोकाटेंच्या फ्रेम मध्ये तुम्हाला तसं काही दिसलं का? यामुळे संशय येतो की ते अधिकृतरित्या तिकडे असलेल्या मोठ्या कॅमेऱ्याचं शूट होतं का? मग कसं काय रोहित पवारांना मिळालं? एक नाही, अनेक मुद्दे आहेत. त्यातून जे एस्थेटिक वेगळं दिसून येतं किंवा बिघडल्याचं दिसतं, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या भेटींवर चर्चा करताना या भेटी केवळ अधिकृत जे सांगितलं गेलं त्यासाठी नसून, राजकारण ऑन कॅमेरापेक्षा ऑफ कॅमेरा जास्त रंगत असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. निखिल. तर आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की रीड बिटवीन द लाईन्स, म्हणजे पत्रकारितेत, आणि तसा खूप मोठा हा याला अर्थ असतो, रीड बिटवीन द लाईन्स. तसंच आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल उल्लेख केलाय. पण अशाच भेटीगाठी शिंदे आणि ज्येष्ठ केंद्रीय भाजप नेत्यांच्या सुद्धा बऱ्याचशा भेटीगाठी सुरू आहेत. तुम्ही याला सुद्धा एक थोडंसं टच करून आलेलाच आहात, तर आपण तिकडे सुद्धा वळूयात की नक्की शिंदेच्या भेटीगाठीकडं आणि या दोघांमध्ये जे शीतयुद्ध सुरू आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये, जवळपास सलग दोन कॅबिनेट बैठकांना सुद्धा एकनाथ शिंदेंनी गैरहजेरी लावली होती असंही सांगितलं जात आहे. तर या सुद्धा भेटीचं काही त्याला एक कनेक्शन आहे का? निखिल, अगदी योग्य मुद्द्यावर तुम्ही आणलं. आहेच ना. म्हणजे आता तसं पाहायला गेलं ना, तर शिंदेंनी अमित शहाना भेटणं हे आपल्याच महायुतीच्या, म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायचं तर महाशक्तीच्या एका मोठ्या नेत्याला, जे कदाचित म्हणजे आपल्या देवेंद्र फडणवीसांना ज्यांच्याशी सामना करावा लागेल पंतप्रधान पदासाठी, किंवा संघाच्या बळावर ते जास्त तेवढेच मोठे महाशक्ती झालेले आहेत, त्यांना ज्यांच्याशी मुकाबला करावा लागेल त्या अमित शहाना भेटणं, यात गैर तसं काही नाही. मात्र सारखं भेटणं, त्यासाठी सतत दिल्लीला जाणं, हे मात्र वेगळं काहीतरी सुरू आहे हे स्पष्टपणे दाखवतात. पुन्हा तेच वास्तव मांडतोय. पुन्हा मुद्दे काय पुढे येतात लक्षात घ्या, की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून अधिकार वापरायला सुरुवात केली, तेव्हाच त्या भेटी वाढल्या. या भेटीत तेच विषय येतात की माझ्या कमीत कमी मंत्र्यांना, माझ्या पक्षाच्या नेत्यांना असं वाटू द्या ना की मीच बॉस आहे. हे जेव्हा एकनाथ शिंदेना वाया दिल्ली इथं मेसेज करावा लागतो, तर ते राजकारण आपल्याला समजून घेतलंच पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस यांना हे चांगलं माहित आहे की सुखानं जर राज्य करायचं असेल, तर ज्या खुर्चीवर आपण आहोत त्याच खुर्चीकडे आस लावून बसलेल्या इतरांच्या महत्वाकांक्षांना कुठेतरी व्यसन घातलंच पाहिजे. आणि राजकारणात महत्वाकांक्षांना व्यसन घालायचं म्हणजे बळ कमी करायचं, एवढं साधं सोपं असतं. बाकी ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य जे डायलॉग मारतात ना, दुसऱ्याची रेष पुसून आपली रेष मोठी नसते करायची, त्यापेक्षा आपली रेष मोठी करायची, वगैरे वगैरे आपण बोलतो. कारण आपले ते मध्यमवर्गीय, गरिबीतले असे चांगले सुसंस्कार आहेत. परंतु राजकारणात रेष पुसूनच आपली रेषाही मोठी करायची आणि दुसऱ्याची रेष पुसून आणखी ती छोटी करायची, असं दुहेरी काम चालतं. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत 2014 पासून अनेकदा स्वपक्षातून, मित्र पक्षातून तसं बोललंच गेलं. दुसरं असं, शिंदेचे पण काही मंत्री हे देवेंद्र फडणवीसांशी जवळीक राखून असतात असंही म्हटलं जातं. त्याची एक धास्ती असते की बापरे, हा इथे आहे आता, माझ्या पक्षाच्या कोट्यातून आहे, पण पुढे काय? म्हणजे ती अजित पवारांकडे पण भुजबळांमुळे होतं, आधी मुंडेंमुळे होती, आता इथं उदय सामंत आहेत, प्रताप सरनाईक आहेत. नेमकं कोण कुणाचं तेच कळत नाही, अशी परिस्थिती युती आघाडीच्या राजकारणात असतेच असते. आणि या महायुतीच्या देवेंद्र फडणवीस पार्ट 3 वर्जन 3, कारण मधलं एक छोटस होतं पण ते पण 2 आहे, त्यामुळे तिसरं यात दिसून येते आपल्याला. आणि त्यातून शिंदेच्या गाठीभेटी वाढण्याची गंभीर दखल देवेंद्र फडणवीस उघडपणे घेत नसले तरी ते नक्कीच घेत असणार, त्यांचं लक्ष असणार. आणि काही बाबतीत त्यांच्या उपाययोजना पण सुरू झालेल्या असणार. मात्र एक नक्की आहे, हे फार पूर्वीचे नाही आहेत ते, की दिल्लीकडून आला आणि आपल्या मनाजोगतं केलं. खरं तर दिल्लीनं त्यावेळी सुद्धा त्यांना खूप मोठी सूट दिली होती. आता तर त्यांच्याकडे संघाचं महाभक्कम बळ आहे, त्यामुळेच ते खरं तर मुख्यमंत्री निवांतपणे होऊ शकले.
मधल्या उपमुख्यमंत्री पदाचा अपमानास्पद अनुभव जहर पचवलं. खरं तर त्यांनी मनावर दगड वगैरे ठीक आहे, ते कार्यकर्त्यांच्या होता, पण यांनी तर जहर पचवलेलं. तरी सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणूक लढवली, निवडणुकीचं नियोजन केलं, रणनीती आखली, विजय मिळवला, आणि आता एक जाता जाता त्यांनी कशा पद्धतीनं आपण म्हटलेलं की 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार, आणि मग लाडकी बहीण, मग कसं, म्हणजे मी काय काय केलं मुख्यमंत्री म्हणून आणि कसं करून दाखवलं, हे याचा अर्थ लोकांच्या मनातलं आता सांगता येत नाही. शिंदे समर्थक तसं सांगतात की तेच लोकांच्या मनातले मुख्यमंत्री, मात्र शिंदेच्या मनातले मुख्यमंत्री अजूनही तेच आहेत, किंवा आपला हक्क डावलला गेला हे पदोपदी ते सांगत असतात, मांडत असतात, आणि अप्रत्यक्ष भांडत असतात. ते दोन मंत्रिमंडळ बैठकांना त्यांनी अनुपस्थित राहणं हे खूप गंभीर आहे. त्यामुळे राजकारणात काय चाललंय नेमकं ते गढूळ पाणी झालेलं आहे. पावसात जसं ओढ्यांमधून वाहतं ना गढूळ पाणी, तसं एवढं नक्की आहे निखिल. तर आता आपण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शेतीयुद्धाबद्दल बोललो. पण मला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे यायचंय आणि त्याला थोडंसं मुंबई महानगरपालिका या अँगलकडे जोडून बघायचंय. बेस्ट पतपेढीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मुख्यतः साधारण 15,000 मतदार असतात आणि 12,000 जणांनी जवळपास मतदान केलं होतं. आणि हे प्रामुख्यानं मराठी मतदार होते, बेस्ट चालवणारे कर्मचारी, त्यांच्या संघटना वगैरे सगळं. तर या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. ठाकरे ब्रँड या नावाने त्याचा प्रचारही झाला होता, तसंच ते मैदानातही उतरले होते. पण तरी देखील त्यांना अपेक्षित यश आलेलं नाहीये. तसं 9 वर्ष त्यांची सत्ता होती, त्याच्यानंतर सुद्धा बस पतपेटी निवडणुकीमध्ये पराभव हा कुठेतरी मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीच्या ज्या येऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्यांच्याशी जोडला जातोय. याकडे तुम्ही कसं बघता? यातून काही एक इन्फरन्स काढता येऊ शकतो का तसा? निखिल, एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की का जोडलं जाणार. खरं तर पतपेढीची निवडणूक म्हणजे अगदी आता काय क्षुल्लक काय करून संजय राऊतांनी, राज ठाकरेंनी उडवून लावलं ते, आणि स्वाभाविक आहे ना, कारण आता तो विषय त्यांच्या अंगाशी आलाय. हम्म. कुणी ठाकरे ब्रँड चालवलं, कुणी ठाकरे युती चालवलं, पतपेढीच्या निवडणुकीपर्यंत कुणी ही युती पोहोचवली. 21 पैकी 2 जागा, आणि त्यातही नंतर ज्यांनी शिंदेच्या शिवसेनेला तिकीट दिलेलं त्यांनी सुद्धा ठाकरेंकडे प्रवेश केला, म्हणजे 20 आणि 1, 21 जागा, अशी एक 20 आणि 1 असं वाटतं. हे मान्यच केलं ना दोन्ही पक्षांनी. ठाकरेंची शिवसेना, मनसे. त्यामुळे तुम्ही ठाकरे युती म्हणून निवडणूक लढवणार आणि पराभवानंतर हे ती काय पतपेढीची असं हिनवणार, असं कसं चालेल. मुळात ती एका पतपेढीची निवडणूक तुम्ही लढवली एकत्र, तुम्ही प्रचार तसा केलात, तुम्ही एक वातावरण निर्मिती तशी केली, म्हणजे नरेटिव्ह तसं सेट तुम्ही केलं ना. मग त्याच गंभीरतेनं लढवायला नको होती का निखिल? थोडा वेळ असेल तर मी 2-3 मिनिटं जास्त घेतो या प्रश्नाच्या उत्तरासाठी, कारण अनेकांचे खूप गैरसमज आहे या प्रश्नावर. निकालानंतर मी त्वरित भाष्य केलेलं, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की अनेकांना हेही माहित नव्हतं की शशांक राव हे समाजवादी नेते शरद रावांचे सुपुत्र असले तरी ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. हेही माध्यमांमध्येही अनेकांना माहिती नव्हतं. अनेकांनी तर पहा एका समाजवादी नेत्यानं कसा भाजपाचा पराभव केला, ठाकरेंचा पराभव केला, म्हणून काहींना विचार अंधतेतून, कारण विचार अंधता ही काय केवळ भाजपाची मक्तेदारी नाहीये. इथे अंध भक्त असतील तर तिथे अंध भाट असतात. अडचण तुमच्या माझ्यासारख्या स्वतंत्र पत्रकारांची होते, जे स्वतंत्र बुद्धीनं विचार करू पाहतात. तर त्यात काय दिसून येतं लक्षात घ्या. तुम्ही म्हटलेलं, तुम्ही नरेटिव्ह सेट केलं, ठाकरे युती, पतपेढीची निवडणूक काय किती महत्वाची आहे, मराठी मतदार, पुढे काय घडलं? बस तेवढ्या पुरतं. भारतीय जनता पार्टी, पहा, एक राजकीय विश्लेषक म्हणून निवडणुकांचा अभ्यास करताना माझ्या त्या 2024 भाजपा जिंकली कशी या पुस्तकात सुद्धा मी दिलंय. या पतपेढीच्या निवडणुकीला थोडं तुम्हाला जास्त वाटेल, मात्र मी त्यात गुजरात 2017च्या निवडणुकीचा एक गुजरात पॅटर्न जो सांगितलाय ना, की जिंकलेली निवडणूक विरोधी पक्ष कशी हरतात, ते तुम्ही नक्की वाचा. त्यातलं एक तुम्हाला आताच्या याच्यातलं सांगतो. भारतीय जनता पार्टीनं म्हणजे अधिकृत, एक तर लक्षात घ्या, गंमत झाली की 100% विजय झाला भाजपाचा, 100%. 21च्या 21 जागा, 7 प्रसाद लाड प्रवीण दरेकरांच्या,
सहकार समृद्धी पॅनलला 14 जागा, शशांक रावांच्या त्यांच्या नावानंच असलेल्या पॅनलला, दोघही भाजपाचे, आशिष शेलारने त्यामुळे दोघांना स्टार प्रचारक जाहीर केलं. सर्व काही घडलं. ठाकरेंना ट्रोल केलं गेलं. अतिशय म्हणजे ठाकरे ब्रँडचा बँड बाजा कसा वाजला हे सांगितलं गेलं. मात्र नंतरच्या टप्प्यात तुम्ही पाहिलं असेल तर पहिल्यांदाच असं दिसलं की अपयशाला बाप नसतो, अपयश अनवरच असतं. तसं पहिल्यांदाच दिसलं की यश संध्याकाळ येता येता भाजपा हे आमचं नाही, आमचं नाही, आम्ही काय पक्ष म्हणून निवडणूक लढवली नाही असं बोलताना दिसली. हे सर्व विचित्र. हे का घडत होतं? कारण मुंबई महापालिकेची येऊ घातलेली निवडणूक, त्यात भारतीय जनता पार्टीने काय केलेलं, 21च्या 21 जागा अशा चालत का हो? तिथे तर बॅलेट पेपर होता, तरी का आल्या? त्याचं कारण 2014 मोदी पर्व सुरू झालं, राजकीय मोदी पर्व. त्याच्या आधीपासून 2009च्या पराभवापासून मोदींनी पाठीमागून पडद्यामागून जेव्हा सूत्र हाती घेतली, वॉर रूम जे ऍक्टिव्ह झाले, त्यानंतरचा भारतीय जनता पार्टी ही बदललेली भारतीय जनता पार्टी आहे. हे लेटेस्ट व्हर्जन आहे भारतीय जनता पार्टीचं. त्या प्रत्येक निवडणूक गंभीरतेनं, 5ही वर्ष इलेक्शन मोड, निवडणूक केंद्रित व्यवस्था, पटो न पटो हे आहे ते मांडतोय. पण म्हणजे मध्ये कोणीतरी मला सांगितलं की हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत मोदी गेलेले, इतकं ते गंभीरतेने घेतात. असं कसं, देशाचा पंतप्रधान का जातो? विधानसभेलाही पूर्वी पंतप्रधान येत नसत, मान्य आहे मला. पण भारतीय जनता पार्टीचं हेच बदल सांगतोय की पंतप्रधान महापालिका प्रचारात हैदराबादच्या जिथं विजय मिळणार होता का? नाही. मुंबईत पतपेढीत असं सांगितलं जातं, जी मला माहिती मिळाली, की देवेंद्र फडणवीसांनी प्रवीण दरेकर आणि त्यातही प्रसाद लाड या दोघांवर जबाबदारी सोपवली. आता त्याची तयारी आधीपासून कशी? तर त्याआधीच प्रसाद लाड हे बेस्ट मध्ये आले. श्रमिक उत्कर्ष सभा, एक पूर्वी याच नावाचे गुलाब जोशी नावाचे काँग्रेसचे नेते होते, त्यांची ट्रेड युनियन होती. तीच आहे की काय? मी प्रसाद लाडांशी बोलणार आहे, मला माहिती घ्यायची आहे, मला आवडतं अशी माहिती ठेवायला. तर त्यातलं ते आधीच आलेले बेस्ट उपक्रमात. दुसरं असं की इतरही अर्थानं त्यांचा मुंबई महापालिका आणि बेस्ट मध्ये इंटरेस्ट वाढल्याचं वेळोवेळी दिसून येते. ज्या आक्रमकतेनं अभ्यासूपणे ते मुद्दे मांडतात आहे, इतर काही गोष्टी विरोधक सुद्धा सांगतात. त्यातून तुम्ही एक लक्षात घ्या, या दोघांचीच निवड का? दोघही प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे मुंबईकर सुद्धा आहेत. दोघही पुन्हा सहकारात सुद्धा आहेत. दोघही एक मुंबई बँकेचे अध्यक्ष मधला थोडासा काळ सोडून, आणि दुसरे मुंबई बँकेचे संचालक. पुन्हा तुम्ही आठवा, आपल्या राज्यातले अनेक सहकार सम्राट जे काँग्रेस राष्ट्रवादीचे होते, ते गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीत डेरे दाखल झाले. काही अजित पवारांकडे, अपवादात्मक एखादा शिंदेकडे असेल, झालेले. परंतु भारतीय जनता पार्टीनं सहकाराचा चेहरा बदलला का? सहकार म्हटलं, भाजपा म्हटली की प्रवीण दरेकरच आठवतात, काँग्रेसचा कोणताही नेता नाही. हे लक्षात घ्या. अनेकदा वाटलेलं की हर्षवर्धन पाटलांना करतील का, इतर कुणाला करतील का, नाही झालं तसं. त्यातून त्यांचं महत्व ओळखा. आणि त्यानंतर एक पतपेढीची निवडणूक, तुम्ही म्हणाला तसं 21 जागा, 15,000 मतदार ते हक्क असलेले मतदानाचा, त्या 15,000पैकी 12,000 आणि वर काहीतरी मतदान झालं, म्हणजे 83% मतदान झालं. धोधो पाऊस मुंबईत होता, अभूतपूर्व. आतापर्यंत या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एवढं मतदान झालेलं नव्हतं. कसं झालं? सहकार किंवा अशा मर्यादित मतदारांच्या, ठरलेल्या मतदारांच्या निवडणुकांमध्ये नियोजन खूप महत्वाचं असतं. म्हणजे जसं त्या काही शिक्षक मतदारसंघ किंवा पदवीधर मतदारसंघ यांच्या निवडणुका जशा होतात, तसंच तिथं फक्त मतदार नोंदवले जातात. इकडे सत्ताधारी असणाऱ्या 9 वर्षापासून, 9 वर्ष 2016 पासून शिवसेना सत्तेत, त्याआधी शशांकराव शरदराव यांची युनियन सत्तेत, त्या पतपेढीतले मतदार हक्कापासून बाद होत आहेत, तरी शिवसेनेने लक्ष दिलं नव्हतं. सर्वांना मतदारांशी संपर्क झालेला का? नव्हता.
भारतीय जनता पार्टीच्या दोन सहकारातील नेत्यांनी काय केलं, मॅन टू मॅन मार्किंग केलं. हे एवढं सुनियोजित झालं की धो पावसात 83 मतदार आणि त्यातले 100% विजय जेव्हा मिळतो, 12,000 झालेल्या मतदानापैकी 2200 मतदान हे अवैध ठरतं, ज्याची पुनर्मोजणी कदाचित आज सुरू असेल. लाडांच्या जागा वाढतील त्यांच्या पॅनलच्या. म्हणजे शेवटी काय, भाजपासाठी वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीतच येणार आहे. त्यामुळे काय त्यांनी चिंता करायचं कारण नाहीये. परंतु या पुनर्मोजणीची मागणी सुद्धा शिवसेनेनं मनसेनं केली नाही, ठाकरे युतीनं. हे सुद्धा लक्षात घ्या. आता एवढ्या पद्धतशीरपणे ज्यांनी निवडणूक लढवली आणि धो पावसात 83% मतदान घडवून दाखवलं, समोर काय तुम्हाला आठवतं का की प्रसाद लाड प्रवीण दरेकरांच्या स्तरावरचा, मी ठाकरे नाही बोलत, एक तरी मनसेचा आणि शिवसेनेचा नेता, एक संदीप देशपांडे सोडलं तर मला तरी कोणी दिसलं नाही. मला सांगण्यात आलं, हो ते बस डेपो बाहेर जेव्हा बूथ लावलेले तिकडे होते ना आमचे शाखा प्रमुख. आता निखिल विनोद आहे की ऐन मतदानाच्या दिवशी धो पावसात टेबलवर शाखा प्रमुख बसले म्हणजे मतदार आले, असं होत नसतं. मी 2017चा गुजरात मॉडेल अभ्यासात ते त्यासाठीच सांगत असतो. गाफील राहणं, विरोधकांनी गाफील राहणं, हे विरोधकांची चूक आहे. हे विरोधकांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त नंतर रडगाणं, जे ते बोलतील त्याला रडगाणच मानलं जाईल. आणि आता तर बॅलेट पेपरवरचं होतं असं भाजपा मुद्दाहून खिजवत आहे. आणि एक पतपेढीची निवडणूक, निखिल, जो प्रश्न तुमचा की मुंबई महापालिकेची त्याचं कसं आहे, नरेटिव्ह सेट करण्यासाठी याचा मोठा उपयोग. सगळीकडे जे बोर्ड लागले, फलक लागले मोठमोठे, जे प्रत्येक भाजपाचा नेता बोलतो ते लक्षात घ्या, ठाकरे युती काही नाही, ब्रँडचा बँड वाजला. हे सर्व नरेटिव्ह आणि मराठी मतदार म्हटलं की ते ठाकरेंकडे, हे नरेटिव्ह उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं एका पतपेढीची निवडणूक किती मोठी असते हे ठाकरेंना आता तरी उमगलंय का, हा मला प्रश्न आहे. त्याचं कारण असं की मुळात थेट परिणाम होईल का मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर, त्याबद्दल मी साशंक आहे. तसं ठामपणे सांगता येत नाही. मी जिथे बसलो आहे तो वॉर्ड सुद्धा 50-55 हजारांचा आहे. मुंबईत गोव्याच्या विधानसभापेक्षा मोठे मतदारसंघ मुंबई मनपाचे आहेत. 50 ते 60 हजार मतदारसंख्या असते. इकडे एका पतपेढीचे मतदार एकूण सभासद 18,000, 15,000 मतदान केलं. त्यामुळे आणि 12,000 मतदान केलं, 15,000 हक्क होता. आणि मला वाटतं 2,000 यांना मिळाले, काहीतरी 2100 अवैध 2100 ठरले, तर 4,000 तर ते गेले. तर अवघ्या 7-8 हजार मतदानावर जे निवडून आले, त्यातून लगेच मुंबई महापालिका कशी ठाकरे ब्रँडनी गमावली असं निष्कर्ष काढायचं. मात्र 2024च्या दोन्ही निवडणुकांनी आधी संविधान बचाव आणि नंतर व्होट व्होट जिहाद, पुन्हा पालघर साधू हत्याकांड, पुन्हा इतर काही मुद्दे किंवा लाडकी बहीण योजना संपवतील अशा नरेटिव्ह मधून भारतीय जनता पार्टीनं जिंकली, अधिक मवियानं जिंकली. ते सर्व जर आठवलं तर नरेटिव्हचं महत्व लक्षात घ्या. एकच सांगेन जाता जाता या प्रश्नाच्या उत्तरात, की याच आठवड्यात आणखी 2 निवडणुका झाल्या मुंबईत पतपेढीच्याच. एक विमा कर्मचाऱ्यांची, याच्यापेक्षा मोठी दुसरी मुंबई पोर्ट ट्रस्टची. मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार कर्मचारी हे मुंबई या बेस्ट उपक्रमापेक्षा जास्त. त्या दोन्ही कोणी जिंकल्या? त्या दोन्ही ठाकरेंनी जिंकल्या, उद्धव ठाकरे. ऐकलं का हो कुठं तुम्ही? आता हे काय माध्यमांना दोष देणार तुम्ही? नाही तर नेहमी सारखं असं नाही होत. तुमचं नरेटिव्ह तुम्हाला सेट करावं लागतं. तुम्ही जर ते करत नसाल तर तुम्ही दोषी आहात, तुमची चूक आहे. हे जर दोन्ही ठाकरे मान्य करणार असतील, त्यांची रणनीती जे ठरवतात ते मान्य करणार असतील, त्यांच्याकडे जर काही थिंक टँक असेल, एक अनिल शिदोरे मला माहित आहे, ज्येष्ठ विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, मनसेकडे तसे आहेत, तसं यांच्याकडे ठाकरेंकडे दोन्ही इतर कुणी असेल त्यांनी विचार करावा आणि मग महापालिका जिंकणारच असा नारा द्यावा असं मला वाटतं. अजून ती राजकीय युती झालेलीच नाही, हे आणखी वेगळं. निखिल, तर एक शेवटचा प्रश्न. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या पुन्हा भेटीचाच आपण सुरुवात केली होती आणि त्या भेटीनं शेवट करूया.
या दोघांच्या भेटीमुळं पुन्हा थोडासा अविश्वास कुठेतरी राज ठाकरे यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनात किंवा उद्धव ठाकरे पक्षाच्या मनामध्ये तयार होऊ शकतो का? आणि त्या सगळ्या अविश्वासाला सुद्धा पुन्हा राज ठाकरेच कारणीभूत आहेत का? आणि पुन्हा मग त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून या दोघांमध्ये युती होऊ न न होणं किंवा मग मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याचा काही वेगळा परिणाम जाणवू शकतो का? नाही, एक लक्षात घ्या, हे उद्धव ठाकरे कधी बोलू शकले असते जर त्यांची मराठीच्या मुद्द्यासाठी का होईना फडणवीसांची भेट झाली नसती तर. तेव्हा जे काही सुरू होतं त्याला तुम्ही म्हणजे हे कसं होईल माहितीये का, आमचं ते प्रेम आणि दुसऱ्याचं ते लफड असं नसतं ना. आता देवेंद्र फडणवीस किंवा दिल्लीतले नेते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी फोन करतात आहे, ते फोन नाकारले जातात आहे का? राजकारणात असं होत नसतं हो. भेटीगाठी होत राहणार. त्यामुळेच जेव्हा राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत पहिल्यांदा संकेत दिले, त्यानंतर तत्परतेने काही तासात उद्धव ठाकरे पुढे सरसावले आणि मराठीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे वगैरे त्यांनी दिली. त्याच त्याच भाषणात भारतीय कामगार सेनेचा मेळावा होता तो मुंबईतला, त्यात ते म्हणालेले की मात्र यापुढे मग तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा इतर अशांची कोणाची भेटायचं नाही, जेवणावेळी नाही नाही वगैरे वगैरे वगैरे. लक्षात घ्या तुम्ही, त्यांनी तरी पाळलंय का ते? नाही ना, शक्य नसतं राजकारणात. अर्थात राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेटीगाठी इतर त्याकडे त्यांचा संकेत होता. तरी सुद्धा म्हणायचं हेच आहे की आताच्या राजकारणात आणि त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं सर्व साचेबद्धता म्हणजे नाही आणि कोंडलेलं राजकारण होऊ नये याची काळजी सर्वच पक्षांनी घ्यावी. आणि मला असं वाटतं संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे की एवढं छोटं नसतो विचार करायचा. राज ठाकरे त्यांना भेटले, त्यातून लगेच त्यांचा पक्ष आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांची धोरणं आहेत. त्यामुळे युतीत आले म्हणजे गुलाम होत नसतात लगेच. आता सर्व आपले शत्रू नसतं आणि त्यातही मित्राचा मित्र हा राजकारणात मित्रच असतो असं नसतं, आणि मित्राचा शत्रू तोही राजकारणात शत्रूच असतो तसं नसतं. त्यामुळे अनेकदा शत्रूचा शत्रू तो मित्र असू शकतो. मात्र हे जे मी सांगितलं तेही लक्षात ठेवा निखिल. सर, खूप खूप आभार. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेट, तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चालू असलेलं शीतयुद्ध, बेस्ट पतपेढी निवडणूक आणि त्याची संभाव्य मुंबई महानगरपालिकेवर होणारे त्याचे परिणाम, या सगळ्यांबद्दल आपण खूप सविस्तरपणे माहिती दिलीत. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पुन्हा वेगवेगळ्या विषयांबद्दल भेटतच राहू. तोपर्यंत धन्यवाद.